Hello student, we will going to learn Bridge Course Day 22, Standard 3, Subject English and Math. Subject English, Reading, let's learn the names of fruits. Activity first, match the word with the picture. इथे काही तुम्हाला फळांची चित्रे दिली आहेत आणि त्यांची नावं आणि चित्र यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. Look at the first picture. पहिलं चित्र पहा. What is this? काय आहे? This is strawberry. Draw the line and match the correct word. Strawberry चित्र आणि शब्द यांच्या जोडी लावूयात आपण. नंतर नेक्स्ट पिक्चर banana. This is banana. Where is the banana? B-A-N-A-N-A banana. केळी चित्र आणि शब्द यांची जोडी लावूया. Draw the line and match the correct word banana. Next picture. What is this? This is apple. A-P-P-L-E. Apple. Draw the line and match the correct word. Apple म्हणजे सफरचंद. सफरचंद चित्र आणि स्पेलिंग यांची बरोबर जोडी लावूया. नेक्स्ट. What is this? This is grapes. G-R-A-P-E-S. Grapes. Grapes म्हणजे द्राक्ष. द्राक्ष चित्र आणि स्पेलिंग यांची जोडी लावूया. नेक्स्ट पिक्चर. What is this? This is cherry. Very good. C-H-E-R-R-Y. Cherry. Cherry आणि स्पेलिंग चित्र आणि स्पेलिंग यांची योग्य जोडी लावूया. नेक्स्ट पिक्चर. What is this? This is mango. M-A-N-G-O. Mango. Mango means आंबा. आंब्याचं चित्र आणि स्पेलिंग याची योग्य जोडी लावू. नेक्स्ट पिक्चर इज. What is this? This is watermelon. Where is watermelon? W-A-T-E-R-M-E-L-O-N. Watermelon means कलिंगड. कलिंगड आणि चित्र आणि स्पेलिंग यांची योग्य जोडी लावूया. नेक्स्ट पिक्चर इज plums. What is this? This is plums. P-L-U-M-S. Plums. Plums means जांभूळ. चित्र आणि शब्द यांची जोडी लावूया. नेक्स्ट. What is this? This is pear. P-E-A-R. Pear means पेरू. चित्र आणि शब्द याची जोडी लावा. नेक्स्ट. What is this? This is pineapple. P-I-N-E-A-P-P-L-E. Pineapple. चित्र आणि शब्द याची जोडी लावू. नेक्स्ट पिक्चर इज orange. O-R-A-N-G-E. Orange means संत्रे.
आणि लास्ट पिक्चर इज किवी. KIWI किवी. चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावू. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज फाइंड आउट द नेम्स ऑफ फ्रूट्स फ्रॉम द पझल. आपल्याला खाली दिलेल्या कोड्यामधून फळांची नावे शोधून लिहायची आहेत. लेट्स स्टार्ट. फाइंड द नेम्स ऑफ फ्रूट्स इन द पझल. फर्स्ट इज apple, APPLE, apple. Second, watermelon, WATERMELON, watermelon म्हणजे कलिंगड. नेक्स्ट, स्ट्रॉबेरी, STRAWBERRY, स्ट्रॉबेरी. नेक्स्ट, ऑरेंज, ORANGE, orange. Next word is banana, BANANA, banana means केळी. Next word is cherry, CHERRY, cherry. Next word is kiwi, KIWI, kiwi. Next word is grapes, GRAPES, grapes. Next word is pineapple, PINEAPPLE, pineapple. Next activity is arrange the letters and find the fruit's name. इथे अक्षरांची अदलाबदल केलेली आहे. ते आपल्याला क्रमाने मांडून फळांची नावे शोधायची आहेत. फर्स्ट पिक्चर इज ॲपल, APPLE, ॲपल. सेकंड पिक्चर बनाना, स्पेलिंग BANANA, बनाना. थर्ड पिक्चर grapes, spelling is GRAPES, grapes. Next, lemon, LEMON, lemon. And last is watermelon, MELON. यानंतर आपण गणित विषयाचा सेतू अभ्यास पाहूया. क्षेत्राचे नाव, संख्याज्ञान, घटकाचे नाव. चला संख्या तयार करूया. उपघटक 2 अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करा. दिलेल्या अंकाच्या आवृत्तीने आणि अंकाच्या आवृत्तीशिवाय. तर थोडे आठवूया. लहान संख्येभोवती रिंगण म्हणजेच गोल करा व मोठ्या संख्येभोवती चौकट करा. आता या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत. लहान संख्येला गोल करायचा आहे आणि मोठ्या संख्येला चौकट करायची आहे. तर पहिलं गणित आहे 18 आणि 21. या दोन्हीपैकी 18 ही लहान संख्या आहे आणि 21 ही मोठी संख्या आहे. म्हणून 18ला गोल करूया व 21ला चौकट करूया. दुसरं गणित आहे 43 आणि 29. या दोन संख्येपैकी 29 ही संख्या लहान आहे व 43 ही संख्या मोठी आहे. म्हणून 43ला चौकट करू व 29ला गोल करू. नंतर तिसरं गणित आहे 36 आणि 63. या दोन संख्यापैकी 36 ही संख्या लहान आहे व 63 ही संख्या मोठी आहे. म्हणून 36ला गोल करू व 63ला चौकट करू. चौथं गणित आहे 18 आणि 81. 18 ही लहान संख्या आहे व 81 ही मोठी संख्या आहे. म्हणून 18ला गोल करू व 81ला
चौकट करूया. नंतर पाचवं गणित आहे 27 आणि 32 या दोन संख्येपैकी 27 ही संख्या 32 पेक्षा लहान आहे व 32 ही संख्या 27 पेक्षा मोठी आहे. म्हणून 27ला गोल करू व 32ला चौकट करूया. सहावं गणित आहे 64 आणि 46 या दोन संख्येपैकी 64 ही मोठी संख्या आहे व 46 ही लहान संख्या आहे. म्हणून 64ला चौकट करूया व 46ला गोल करूया. पुढचा प्रश्न आहे लहान मोठेपणा दाखवणारे दोन चिन्ह दिलेले आहेत. यापैकी योग्य चिन्हाचा वापर करून खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करा. पहिलं गणित आहे 7-5. 7 आणि 5 मध्ये योग्य चिन्हाचा वापर करून लहान मोठेपणा ठरवूया. जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे या चिन्हाचे तोंड असते, म्हणजे 7 मोठे आहे 5 पेक्षा. दुसरं गणित 13-11. 13 ही संख्या 11 पेक्षा मोठी आहे, म्हणून 13 मोठी आहे 11 पेक्षा, म्हणजे हे चिन्ह या ठिकाणी बसेल. तिसरं गणित 24-42. 24 आणि 42 पैकी 42 ही संख्या मोठी आहे. जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे या चिन्हाचं तोंड करतात, म्हणजे 42 मोठी आहे 24 पेक्षा, किंवा 24 लहान आहे 42 पेक्षा. चला खेळूया. साहित्य सापशिडीमधील डायस, चंपाफुली किंवा 1 ते 9 अंकाच्या चिठ्ठ्या. चला मुलांनो, आज एक खेळ खेळूया. या डब्यात 1 ते 9 अंक असलेल्या चिठ्ठ्या आहेत. प्रत्येकाने यातील 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. त्यावरील अंक उलटसुलट क्रमाने जोडायचे आहे. तयार होणाऱ्या संख्या लिहायच्या व त्यातील लहान व मोठी संख्या ओळखायची आहे. तर उदाहरणार्थ सुरेशला मिळाले 2 व 4. हे अंक उलटून पालटून आपल्याला लिहायचे आहेत. 2 व 4 पासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 24 आणि 42. 24 आणि 42 पेक्षा लहान संख्या 24 आणि मोठी संख्या 42. दुसरं गणित आहे सलमाला मिळाले 6 व 1. या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 16 आणि 61. यातील लहान संख्या 16 व मोठी संख्या 61. राधाला मिळाले 2 व 3. या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 23 आणि 32. यापैकी लहान संख्या 23 आणि मोठी संख्या आहे 32. यानंतर थोडी उजळणी करूया. या ठिकाणी मुलामुलींची नावे दिलेली आहेत. त्यांच्याजवळ असलेले पहिले आणि दुसरे अंक आणि तिसरा अंक आहे आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या लिहायच्या आहेत. आणि लिहिलेल्या संख्येतून सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहायची आहे. तर पहिला आहे जॉन. जॉनकडे पहिला अंक आहे 2 आणि दुसरा अंक आहे 7. तर या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 27 आणि 72. त्यापैकी सर्वात लहान संख्या 27 आहे आणि सर्वात मोठी संख्या 72 आहे. तर रवीकडे आहेत पहिला अंक 4 आणि दुसरा अंक 1. यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 41 आणि 14. यापैकी सर्वात लहान संख्या 14 आहे आणि सर्वात मोठी संख्या 41 आहे. पुढे सुमनकडे पहिला अंक आहे 6, दुसरा अंक आहे 2. यापैकी तयार होणाऱ्या संख्या आहेत 62 आणि 26. या 2 संख्येपैकी 26 ही संख्या सर्वात लहान आहे व 62 ही संख्या सर्वात मोठी आहे. यास्मिनकडे 3 अंक आहेत. पहिला अंक 3, दुसरा अंक 2 आणि तिसरा अंक 1. यापासून 2 अंकी संख्या बनवायच्या आहेत. तयार होणाऱ्या संख्या आहेत 32, 21, 12, 13, 31 आणि 23. यापैकी 12 ही सर्वात लहान संख्या आहे आणि 32 ही मोठी संख्या आहे. नंतर कमलकडे 3 अंक आहेत. पहिला अंक 4, दुसरा अंक 6,
तिसरा अंक 2. यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 46, 62, 64, 26, 42, 24. यापैकी 24 ही सर्वात लहान संख्या आहे आणि 64 ही सर्वात मोठी संख्या आहे. यानंतर समीरकडे ही 3 अंक आहेत. पहिला अंक 8, दुसरा अंक 3, तिसरा अंक 5. यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 83, 35, 38, 85, 53 आणि 58. यापैकी 35 ही संख्या सर्वात लहान आहे आणि 85 ही संख्या सर्वात मोठी आहे. नंतर राजूकडे ही 3 अंक आहेत. पहिला अंक 2, दुसरा अंक 7, तिसरा अंक 1. यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 22, 71, 72, 17, 21, 12. यापैकी 12 ही संख्या सर्वात लहान आहे आणि 72 ही संख्या सर्वात मोठी आहे. सोडवून पाहू. दिलेले अंक वापरून 2 अंकी संख्या तयार करा. या ठिकाणी पहिला अंक, दुसरा अंक आणि तिसरा अंक असे 3 अंक दिलेले आहेत. त्यापासून तयार होणाऱ्या 2 अंकी संख्या लिहायच्या आहेत आणि लिहिलेल्या संख्येपैकी चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे. तर 1 नंबरला पहिला अंक 1, दुसरा अंक 7 आणि तिसरा अंक 4. या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 17, 74, 14, 41, 71 आणि 41. तर यांचा चढता क्रम आहे 14, 17, 41, 47, 71, 74 आणि उतरता क्रम आहे 74, 71, 47, 41, 17 आणि 14. 2 नंबरचं गणित आहे. पहिला अंक 3, दुसरा अंक 6 आणि तिसरा अंक 9. यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 36, 69, 63, 96, 39, 93 आणि यांचा चढता क्रम आहे 36, 39, 63, 69, 93, 96 आणि यांचा उतरता क्रम 96, 93, 69, 63, 39, 36. पुढचं गणित आहे. पहिला अंक 2, दुसरा अंक 4 आणि तिसरा अंक 6. या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 24, 46, 42, 64, 26, 62 आणि यांचा चढता क्रम 24, 26, 42, 46, 62, 64 आणि उतरता क्रम आहे 64, 62, 46, 42, 26, 24. चौथं गणित आहे. 5, 4 आणि 3 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 54, 53, 43, 34, 45, 35 आणि यांचा चढता क्रम आहे 34, 35, 43, 45, 53, 54 आणि उतरता क्रम 54, 53, 45, 43, 35, 34. आता पुढं 5व्या गणितामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा अंक आपल्याला काढायचा आहे. परंतु या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या दिल्या आहेत 43, 34, 45, 54, 35, 53. यानुसार अंक, पहिला अंक 5, दुसरा अंक 3, तिसरा अंक 4 आणि यांचा चढता क्रम आहे 34, 35, 43, 45, 53, 54 आणि उतरता क्रम आहे 54, 53, 45, 43, 35 आणि 34. 6वं गणित देखील याप्रमाणेच आहे. तयार होणाऱ्या संख्या दिल्या आहेत. त्यानुसार पहिला, दुसरा आणि तिसरा अंक आपल्याला काढायचा आहे. दिलेल्या संख्या आहेत 37, 73, 30 आणि 70. यानुसार आपल्याला अंक काढायचे आहेत. तर अंक आहेत 3, 7 आणि 0 आणि यांचा चढता क्रम आहे 30, 37, 70, 73
आणि यांचा उतरता क्रम आहे 73, 70, 37, 30. अशा प्रकारे हे सर्व गणितं आपण आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत.